नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मला इकडे तुला एक विचारायचं आहे. तू बोलते की एक हॉरर स्टोरी तुझ्याकडे अशी होती की तू प्लॅट्यूवर बैलाचे पाय, तर ते काय होतं? तर मी ना एक असंच रॅन्डम व्हिडिओ बनवलेला की कुसूर पठार नावाचा एक प्लॅटू आहे पुणे जिल्ह्यात. ते आजोबा एकटेच राहतात. आता बिचारे ते आजारी आहेत खूप, म्हणजे त्यांना पॅरालाइज झालं आहे. सो ते पुण्याला मुलाकडे असतात आणि त्यांचा दुसरा लहान मुलगा त्या घरी राहतो. त्या पठारावर एकच घर आहे. खूप आजूबाजूला 15-20 किलोमीटरचं जंगलच आहे फक्त, आणि टॉप ऑफ द माउंटन, टेबल टॉप माउंटन आहे. तर तिकडे काय झालं ना की एकदा त्या आजोबांचा फोन आला मला, आणि तिथे फोन जरी लावायचा असेल ना त्यांना, थोडं घरापासून लांब जाऊन कॉल करावा लागतो. आणि ते आता घरच्यांसारखं रिलेशन झालं आहे. 2018पासून आम्ही तिकडे जातो. आजोबांचा फोन आला की वणवा लागून गेला, आणि त्यांची जी गाई गुरं आहेत, मी जसं म्हटलं की त्या पठारावर एकच घर आहे आणि ते एकटेच राहायचे. आता त्यांचं खाली पायथ्याला जे गाव आहे तो मुलगा वर आला, आणि ते आजारी असतात म्हणून ते पुण्याला मोठ्या मुलाकडे असतात आता. तर मी म्हटलं काय मदत लागेल, आपल्या ग्रुपकडून आपण मदत करू. ते बोलले की पैसे वगैरे नको, फक्त माझ्या गायींचं चाराव्याचं वगैरे बघा. तर म्हटलं ठीक आहे, बघू काहीतरी अरेंज करू. तर मग पुण्यातले जे काही ओळखीची लोक आहेत किंवा त्यांचा मुलगा आहे, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला की काय करता येईल आपल्याला. तर ते म्हणाले की असं असं आहे की ते इंद्रायणी नदी आहे ना, आपलं कान्हे फाटा म्हणून जागा आहे. कान्हे रेल्वे स्टेशन पण आहे. तिथून तुम्ही इंद्रायणी नदीचा ब्रिज लागला, तिथे आसपास बरंच हे आहे की गाई गुरांसाठी चारा असतो ना, ते असं बॉक्स टाईपमध्ये बांधतात ना, ते बनवतात तसं आहे. तर तुम्हाला त्या बंडल मिळतील मॅन्युफॅक्चरमध्ये एकत्र करून एकत्र करून. बरोबर. हा. तर मी म्हटलं मग एवढ्या डोंगरावर चढवायचं कसं. तर बोलले कच्चा रस्ता आहे, पण तो ट्रॅक्टर वगैरे जातो तिकडून. म्हणलं ठीक आहे, मग ट्रॅक्टरवाला बुक केला. आणि मी सगळ्या त्या ट्रेकिंगवाल्या मित्रांचं आत्ताही थँक्यू बोलतो त्यांना, की हार्डली एक 2 ते 3 दिवसात म्हणजे हजारो रुपये जमले आमचे तेव्हा त्या आजोबांच्या मदतीसाठी. कारण ते म्हणाले की पूर्ण पठारावर वणवा लागून गेला आहे, त्यामुळे गाई गुरांना खाण्यासाठी काही नाही. तर ते म्हणाले की 2-3 महिने पुरेल एवढा चारा काहीतरी बंदोबस्त करून द्या. मग काय एकदा पावसाळा आल्यावर ते गवत खातातच गाईगुरं. तर माझा मित्र आहे अमेय म्हणून, तर त्याला मी म्हटलं आपण तू चल माझ्यासोबत, कारण बाकी लोक बिझी नव्हते, बिझी होते, वेळ नव्हता त्यांना. सगळ्यांनी पैशांची मदत केली, पैसे जमले. आम्ही तिथे ट्रॅक्टर बुक केला इथूनच फोनवर, त्याला सगळं सांगितलं. मी माझी बाईक घेऊन गेलो, आणि मला पण ती बाईक कच्च्या पायवाटेने वर न्यायची होती. म्हणजे तिथून बाईक नेल्यावर दुसऱ्या दिवशी ती सर्व्हिस सेंटरला न्यावी लागते पूर्ण खुळखुळा होऊन जाते ती. तर मग तसं गेलो. ट्रॅक्टरमध्ये ते लोड करून घेतलं सगळं, त्यांना पैसे दिले. ट्रॅक्टरवाल्याला म्हटलं तुम्ही या हळूहळू, आम्ही निघतो पुढे. आम्ही बाईकने काय 1-2 तासात पोचलो होतो हळूहळू डोंगरावर. ट्रॅक्टरला यायला, हळूहळू यायला 4-5 तास लागले. ते त्यांना आम्ही ट्रॅक्टर आला, मी सगळ्या याची स्टोरीची तुला फोटो प्रूफ सगळं देईन. ट्रॅक्टर वगैरे ते वरती आला, सगळं आम्ही डंप केलं तिथे, एका ठिकाणी लावून घेतला चारा वगैरे सगळा. तर मग आमच्याकडे परत कॅश पण उरलेली काही. तर ते आजोबा बोलले मी कॅशचं करू काय, नाही इथे दुकान ना काय, माझी मुलं आहेत ते महिन्याचं सामान भरतात, आणि मला रोजच्या रोज खायला घरातलं तांदूळ आहे आणि दूध, गाईचं दूध निघतं, तर मी दूध भात खातो तसं, आणि चहा वगैरे बनवतो, आणि मी भाज्यांची लागवड केली ते कधीतरी खातो. तर मला पैसे नको, या पैशांच्या बदल्यात मला अजून 2 क्वालिटीचा चारा असतो. एक तो नॉर्मल गवत, आणि एक गाईंसाठी स्पेशल गवत, असं तेव्हा मला कळलं. इथे गाई त्या चारा आवडीने खातात तसं. ते म्हणाले, मी म्हटलं काय करता येईल, मग आपण हे पैसे कुठे वापरू शकतो. मग ते बोलले एक काम करूया, माझी बैलगाडी आहे ती काढतो, 2 बैल टाकूया त्याच्यात, तुम्ही बाईकवर चला. आणि ते, आणि त्यांचा ना बहिणीचा मुलगा आलेला तेव्हा, आणि एक जण अजून एक होता. तो बोलला आपण एक काम करू, ही रिकामी बैलगाडी घेऊन ना पठारावरच 2 घरं आहेत 12 किलोमीटर लांब, तिथे जाऊया, आणि तिथून त्यांच्या घरचा तो चारा आणूया, तो द्यायला तयार झाला आहे. असं फोनवर त्यांचं बोलणं झालेलं. म्हटलं चला आपल्याला काय, जाऊ. आणि आम्ही दुपारचं गेलो तिकडे, जेवलो वगैरे यांच्याकडे, दुपारचं गेलो, आणि तिथे सगळा लोड केला तो चारा. ते पण फोटो आहेत. तो फ्रेश, म्हणजे फ्रेश नाही म्हणता ना, पण चांगल्या क्वालिटीचा चारा होता. तर तो चारा म्हणजे होतेच पैसे देऊन टाकले त्यांना, चारा घेतला. ते आजोबा पण होते स्वतः, आणि तेव्हा मला बैलगाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स पण मिळाला तिथे. आणि रिटर्न येताना काय झालं ना, की गावात माहिती आहे असं समजा पायवाटीला गवत पडलं आहे सुकलेलं,
सो आपला पाय पण घसरतो त्याच्यावरून, कधी कधी स्लिपर वगैरे घसरू शकते. तर त्या शेतातून बैलगाडी जेव्हा बाहेर काढत होती ना ते, तर त्या एका बैलाचा पाय घसरला आणि तो बैल पडला खाली, पाय बेंड झाला त्याचा, आणि ती बैलगाडी पूर्ण त्याच्या अंगावर, भरलेला चारा. आणि म्हटलं करायचं काय आता. सो आम्ही 5-6 जणं होतो, म्हणजे मी आणि आम्ही होता, ते आजोबा होते, त्यांचा एक तो बहिणीचा मुलगा होता आणि अजून एक माणूस होता. तो त्यांच्याकडे आलेले आणि त्यांचा मुलगा घरीच थांबलेला, कारण घरी पण कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे असं. आणि बाकी त्यांची फॅमिली खालच्या गावात होते, जे 1-1.5 तास पलीकडे गाव आहे. तर मग आता करायचं काय, कारण हा बैल चालू नाही शकत आणि एक्स्ट्रा बैल आणला नव्हता आणि एवढं सगळं चालतं. आजोबा बोलले एक काम करूया, आपण बैल काढूया तिथून बाहेर, दोन्ही बैल काढा, गाडी अशीच सोडा, नंतर 1-2 दिवसांनी दुसरा बैल आणून घेऊन जाऊ आपण. म्हटलं आता करायचं काय. तर त्या बैलाला त्याने असं ना डोळे वगैरे फिरवले, जीभ फिरवली, उठतच नाही. आणि त्या आजोबांनी तो बैल लहान असल्यापासून त्यांना वाढवलंय त्याला. त्यांनी असं त्याला मारून उठवलं कसं तरी. उठलं तर बघतो तो लंगडतोय. तर म्हटलं आता काय करायचं. आता त्या आजोबांचं वय पण तेव्हा, आता ही कधीची गोष्ट आहे, 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट. आता ते 82 वगैरे आहेत, तेव्हा असतील 77-78 वगैरे जे काय ते. तर मग म्हटलं आम्ही बाईक पण होती ना तेव्हा, त्या पठारावर आम्ही बाईक नव्हती. आम्हाला म्हटलं तू एक काम कर, आजोबांना घे आणि तू बाईकने घेऊन जा, आम्ही बघतो कसं यायचं. तर त्यातला दुसरा एक माणूस होता, मग तो थांबला, तो बैलगाडी तिथे होती ना ती चारा वगैरे, मग तो त्याच घरी थांबला. आणि त्यांचा जो पुतण्या की तो होता बहिणीचा मुलगा, तो आणि मी, आम्ही म्हटलं बैल आपण हातात धरू आणि चालत जाऊया आता 10 किलोमीटर, अंधार होत आलेला. तर म्हटलं, आणि सरळ चालायचं होतं. तर तो जो लंगडत होता बैल बिचारा, त्याच्या गळ्यात मी पकडलं आणि मी त्या पठारावर आधी त्यांच्या घरी त्याच्या आधी पण 4-5 वेळा गेलो आहे, त्यामुळे ॲटलिस्ट ते बैल मला आवाजाने तरी ओळखतच असणार नक्की. तर त्याच्या गळ्यात मी धरलं एकाला आणि एकाला त्याने धरला. तो पुढे चालत होता, मी तो बैल घेऊन मागे चालत होता. आता झालं कसं, प्राण्यांचं विजन चांगलं असतं अंधारात, आणि आम्ही टॉर्च नेला नव्हता. का, मोबाईलचा होता टॉर्च, पण तो बॅटरी डाऊन होत आलेली. टॉर्च यासाठी नव्हता गेला की बैलगाडीने जायचं आहे, बैलगाडीने यायचं आहे. 2 जण बसतील बैलगाडीत आणि 2 बाईकवर बसतील आणि एक माणूस त्या चाऱ्याच्या इथे बसेल कुठेतरी. असं सगळं होईल माहीत नव्हतं ना. आणि म्हटलं बापरे, आता 10 किलोमीटर चालायचं आहे. 2 किलोमीटर चालायला तुला जंगलातून पकड तरी एक साधारण अर्धा पाऊण तास जातो. सो 10 किलोमीटर चालायचं म्हणजे 4-1 तास, 3-4 तास जाऊ शकतात. म्हटलं फास्ट जाऊ, दोघंच आहे ना. तर झालं काय की जंगल घनदाट सुरू झालं पूर्ण. तेव्हा हाफ मून होता, अमावस्या होऊन गेलेली जस्ट काही दिवसांपूर्वी, आणि ते जंगलात लाईट पण नव्हती. बैलांच्या भरोशावर आम्ही चालतो आहे आणि बघता बघता तो माणूस जो होता ना, त्यांचा मुलगा, तो पडला जमिनीवर आणि बैल पण चवताळले असं की. आणि मी घाबरलो, म्हणजे हे काय चालू आहे, म्हणजे हा तर गावातला माणूस हा असं का करतोय. तो बोलला काही नाही माझा पाय अडकळला, आणि मग तसं. तर मग थोडं आम्ही अर्धा-1 तास चाललो आणि असं पण वाटलं की आता हे आजोबा वगैरे पोचलेत, बाईकने गेलं आम्ही घेऊन त्यांना, आणि तो काय एकटा तर येणार नाही परत आम्हाला बघायला, कारण आम्ही त्याला म्हटलेलं की हा आहे आणि मग बैल पण आहेत. सो तसं काय इतर प्राण्यांचं हे नाही, तरी बिबट्या आला तरी बैल तो शिंगाने उडवणार त्याला. तर मग 8 झाले, 8:30 झाले, 9 वाजले. मग आता असं झालं की हे लोक वाट बघत असणार आपली, एवढा वेळ झाला येत नाही. आणि दुपारपासून बाहेर आहेत ना, ते चारा लोड अनलोड करायचं. आम्ही पण मदत केलेली. भूक लागते आहे, मोबाईलची बॅटरी 10-12% आहे, टॉर्च फक्त त्याच्यावरच चालतं आहे. आणि मी म्हटलं जर बैल चवताळले किंवा ह्याला काही झालं तर, किंवा मला काही झालं तर काय करायचं. आणि चालता चालता त्याने विषय सुरू केला की आमच्या गावात एक बाई आहे, तिच्या अंगात येतं. आणि तू विचार कर, 10-15 किलोमीटर काही नाही, चारी बाजूला डायमीटरमध्ये डेन्स फॉरेस्ट, बैलगाडीची पायवाट, अशी रस्ता, बैलगाडीचा रस्ता, बैल चालतायत, माझ्या हातात आहे तो लंगडत बैल चालतो आहे, एक पाय. तो पण असा अर्धा मेला झालेला बिचारा. त्याचं नाव पण राजा आणि सर्जा. तर तो राजा व्यवस्थित होता, सर्जा पडलेला. आणि हा चालू झाला तर मी हां अच्छा ओके एवढंच करतो आहे, आणि हा एकदम वेगळ्या टोनमध्ये गेला,
झोनमध्ये गेला. त्याची टोन पण बदलली. मग ती बाई असं सगळं सांगते कोणाचं काय असेल, मग अमावस्येच्या रात्री ती येते. तर मी म्हटलं, मी विषय चेंज करत होतो. अरे आपल्याला किती वेळ लागेल अजून. मी त्याला मेन ह्याच्या ट्रॅकवर आणतो आहे. कारण मला ऑब्व्हियसली ना घाबरणार कोण नाही जंगलात. कुठे काय झालं तर हा समजा अचानक ह्याला काय झालं, हा पळूनच गेला किंवा हा मला मारायला आला किंवा मला काहीतरी झालं, मी त्याला मारायला गेलो, तर बघणार कोण. बैल तर अशा टायमाला नाही अडवू शकत ना, ते पळून जातील घाबरून. आणि तो जवळपास त्यानं 1 तास स्टोऱ्या सांगितल्या मला, हे गावचं असं, मग त्याचं ते माहीत झालं, ते झालं. आणि मी पूर्ण थंड पडलो आहे तिकडे, की ह्याला मी एवढं अडवतो आहे तरी थांबत नाही, नक्की चालू काय आहे. आणि हा पुढे चालला आहे, तो वळून मला बघत पण नाही मागे, तो स्टोरीज सांगतो फक्त. त्याचा ॲडव्हान्टेज काय झाला, त्याच्या बडबडीमुळे मे बी दुसरे प्राणी आमच्या जवळ नाही येऊ शकले. आणि बैल तर होतेच. आणि कुठेतरी ती जबाबदारी होती की हा बैलाचा पाय मोडला आहे, आपण त्याला सुखरूप पोचवूया. आणि आम्ही तो जो 1-1.5 तासाचा स्ट्रेच होता ना, तो खूप म्हणजे आताही मी आठवतो ना. आणि त्याने अचानक स्टोरीज सांगायला सुरू केली. मी असं बोललो पण नव्हतं त्याला की तुमच्या गावात काही. आणि इनफॅक्ट मी एकटा असताना असे विषय काढूच कशाला. सो ती वेळच तशी आलेली. आणि कुठेतरी ती सोलार लाईट आम्हाला 1.5-2 तासाने दिसली की अच्छा घर जवळ आलं आहे, आता घर जवळ आलं आहे. नंतर मग ते आजोबा आणि तो आम्ही थोडा 1/2 किलोमीटर बाईकने आले आम्हाला घ्यायला. त्यांना दिसलं, म्हणजे कसं असतं ना की आता मी इथे बोलतोय ना, आता डोंगरातलं मी बोलतोय, डोंगरात. हो शहरातलं हो नाही, हो. जंगलातलं. इथून वारा तुझ्या दिशेला वाहतो, तू 1-1.5 किलोमीटर लांब आहेस ना, तरी मी जे बोलतोय ना तुला त्या वाऱ्याच्या फ्लोमध्ये ऐकायला येणार. हा जसं तुला माहिती आहे गावात भोंगा ते काय लावले. हिते ऐकायला येतं. समज खाली कोण बोलतोय ना, असं वाटतं, कारण ओपन आहे ना आपल्या इकडे, Open आहे, खिडकी right, खूप right, ओपन आहे, तर एकदम कोपऱ्यात कोण बोलत असेल ना, त्याचा आवाज इथे येतो. आणि त्याच डिरेक्शनला जर वारा वाहत असेल ना, सो आवाज तसा जातो. दूरवर गावात कुठेतरी मंदिरावर भोंगा लावलेला असतो आणि त्याच्या आपली जुनी गाणी लावलेली असतात. तो मध्येच आवाज कुठेतरी दुसऱ्या गावात ऐकायला जातो किंवा भजन चालू असतं. तो माहिती आहे ना, असं तो असा एक भोंगा असतो तो गावी ओपन पण असतं ना, इथे कसं सगळं कॉन्क्रिटायझेशन वगैरे तसं. मग झालंय. त्यांना कदाचित आमचा आवाज ऐकायला गेला असेल की त्यांनी आमचं ते मोबाईलचं फ्लॅश लाईट बघून आले असतील. नंतर मी तेव्हा काहीच नाही म्हटलं. मग तो घरी गेल्यावर नॉर्मल तो. नंतर मी आजोबांना सांगितलं की असं असं आजोबा. तर ते नाही, अशा टायमाला लक्ष नाही द्यायचं, आपण देवाचं नाव घ्यायचं, चालत राहायचं. आणि मे बी असंही झालं असतं. तो मला जर पाठीमागून चालत तो स्टोरी सांगतोय, तर मला मागे बघायची हिंमत झाली नसती. तो पुढे चालत होता, तोही माझ्याकडे बघत नाही. मी हां अच्छा ओके. आणि ते 1.5-2-3 तास जे जसे गेलेत ना, आजही मला आठवलं ते. म्हणजे असं त्याला असं नाही म्हणू शकत की एकदम हॉरर तर होतंच, पण ते म्हणतात ना कुठेतरी ओव्हर ॲडव्हेंचरस झालं ते एकदम. कदाचित माझ्यासोबत अजून 2-3 जण असते तर भीती नसती वाटली, बरोबर. पण कधी काय होईल काय सांगता येत नाही. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.